नमस्कार. आज कोबीपासून पुन्हा एकदा नवीन रेसिपी. पहा मी आज काय बनवत आहे. मुलांना शाळेत भाजीपोळी दिल्यानंतर त्यांना घरी आल्यानंतर काहीतरी वेगळं खायचं असतं आणि काय वेगळं करायचं रोजचा हा प्रश्न आहे. मग आज कोबी होता. कोबीपासूनच मी वड्या बनवणार आहे. खूप सुंदर वड्या होतात. मी नेहमी बनवते. खूप छान लागतात. तुम्हीही करून पहा आणि पहिले आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला वड्या कशा वाटल्या. तुम्हीही करून पहा. एकदा माझ्या पद्धतीने वड्या करून पहा. खूप छान होत्यात. अगदी साधी सोपी पद्धत आहे माझी. काही जास्त झंझट नसती. मी इथे कोबी चिरून घेते. बारीक करून घ्यायचा. माझ्याकडं चॉपर आहे त्याने मी बारीक करणार आहे. जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरून थोडासा बारीक केला तरी चालतो. खूप छान वडी होती. भाजीपेक्षाही जास्त छान लागतात वड्या. मुलं अशी भाजी खायला नको म्हणतात, पण वड्या केल्या ना दोघंच अख्ख्या एका कोबीच्या वड्या खाऊन जातात. एवढ्या छान वड्या लागतात आणि मुलांना खूप आवडतात. त्या अगदी आवडीने खातात. इथे मी कोबी बारीक करून घेऊन त्यातमध्ये ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ टाकलेलं आहे. इथे भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट टाकलेली आहे. थोडी जास्त टाकायची. जरा तिखट असली तर छान लागते चव. इथं मी थोडेसे तीळ टाकलेले पांढरे तीळ अगदी छान लागते आणि देखील चव आणि हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. हे मिश्रण एकदा सगळं छान मिक्स झालं ना अगदी छान वडी तयार होते. हे सगळं न पाणी टाकताच मळून घ्यायचं. कोबीला पाणी सुटतं त्याच्यामुळे ना पाणी टाकायची गरज नाही. असंच मळून घ्यायचे. बघा खूप छान असं मळून झालेलं आहे आपल्या इथं. थोडासा तेलाचा हात फिरवायचा आणि इथे वड्या करून घ्यायच्या. मी इथे वड्या करून घेते सगळ्या. इथे माझ्या 5 ते 6 वड्या झालेल्या आहे. मोठ्या मोठ्या बनवल्यात मी आणि आपल्याला उकडून घ्यायचं आहे. तिकडे बघा मी सगळ्या वड्या बनवून घेते. अगदी छान अशा वड्या तयार होतात. हाताला चिटकत देखील नाही, इतकं छान पीठ मळून झालेलं आहे. एवढ्या वड्या झालेल्या आहेत. आता इथे मी उकळून घेण्यासाठी इथे चाळणीला थोडंसं तेल लावून घेते आणि कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यातच मी उकडायला ठेवणार आहे. उकडून घेतल्यावर छान लागते. तशी तळी तर तुम्ही ते शिजले जाणार नाही आणि छान चव लागत नाही. अशी उकडून घ्या तुम्ही आणि कोबी अगदी छान शिजलं जातं त्याच्यामुळे छान लागतो. इथे मी उकडून घेते. झाकण ठेवून एक 15 मिनटं ठेवायचं फक्त. जास्त वेळ ठेवू नका. आपल्या 15 मिनटात अगदी छान उकडून होतं बघा. खूप सुंदर अशा फुगून मोठ्या झाल्या आहे. सुरी घालून पाहिली काहीच चिटकत नाही आहे त्याला. म्हणजे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता इथे मी कटिंग करून घेते त्याची आणि छान अशा कुरकुरीत तळून घेते. खूप सुंदर अशीच कच्ची जरी खाल्ली ना अशी तरी खूप छान लागते. मला तर अशीच आवडते. मी अशीच खात असते. मुलांना तळून लागते त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी तळणार आहे मी. इथे छान अशा मोठ्या आचेवरच तळणार आहे. जास्त तेल घेतलेलं नाही कारण की तळलेलं तेल आम्ही वापरत नाही तर त्याच्यामुळे थोड्या तेलामध्येच तळते. हे बघा खूप अशा ब्राऊन कलरची छान सुंदर तळून झालेल्या आहे. इथे सगळ्या तळून झालेल्या आहे. खूप सुंदर अशा वड्या झालेल्या आहेत. चला तुम्हाला आवडल्यास तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये सांगा कशा वाटल्या वड्या आणि तुम्ही देखील करून पहा आणि करून झाल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या तुमच्या वड्या. चला